नमस्कार मित्रांनो. चला, इंग्लिश स्पीकिंगच्या प्रवासामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आपण बघतो गेल्या काही दिवसांपासून की कशा प्रकारे आपण इंग्लिश शब्दाचं इम्प्रूव्ह करू शकतो. मला वाटतं मागच्या लेक्चरला आपण बघत होतो की हॅवचा मल्टिपल यूज आपण कसा करता येऊ शकतो आपल्याला, नाही का? आणि आपण बघितलं की हॅव दोन प्रकारे वापरता येतो. एक हेल्पिंग वर्ब म्हणून पण आणि एक मेन वर्ब म्हणून पण. आज मी तुम्हाला त्याची दुसरी बाजू सांगणार आहे. त्या दिवशी आपण बघितलं की हेल्पिंग वर्ब म्हणून तो कसा वापरतात. हॅव आणि हॅज दोघांचा पण अर्थ आहे असाच होतो. कोणत्या माणसानंतर हॅव म्हणायचं, कोणत्या माणसानंतर हॅज म्हणायचं, हे आपण त्या दिवशी पाहिलं ना. हेल्पिंग वर्बच्या शेजारी येणारा शब्द हा नेहमी थर्ड फॉर्म असतो. ते पण आपण त्या दिवशी पाहिलं, नाही का? चला पुढे जाऊ. केलेलं आहे किंवा केलं होतं असं म्हणायचं असल्यावर आपण हॅव किंवा हॅज वापरतो आणि हॅड पण वापरतो. केलं होतं, केलं नव्हतं, हॅड नॉट. त्याचे प्रश्न पण आपल्याला कळले पाहिजे. थोडी प्रश्नांची प्रॅक्टिस करून घ्या की तू गेला होतास का, असं म्हणायचं असेल एखाद्याला, तू गेला होतास का. ऍक्शन कोणती आहे? गेला होता, गेला होता, गेला होता. लक्षात घ्या मित्रांनो, मी टेक्निक सांगतोय. तू जातो का म्हणजे डू यू होईल. तू गेला का म्हणजे डिड यू होईल. पण तू गेला होता का असं म्हणजे दोघं जण आहे ना, गेला आणि होता, मग तिथे हॅड यू म्हणायचं. आणि याच्यानंतर तिसरं फॉर्म येतं, तुम्हाला माहितच आहे ऑलरेडी. हॅड यू गॉन असं होईल मग तिथे. हॅड यू. गेला होता का, केलं होतं का, सांगितलं होतं का, विचारलं होतं का, ऐकलं होतं का, इंटरव्ह्यू फेस केला होता का, तो सगळा पेपर सॉल्व्ह केला होता का, कोणताही प्रश्न असो. हॅडीने सुरू करायचं, केला होता, हॅड यू. बरोबर, थोडीशी प्रॅक्टिस करून मग पुढे जाऊ. तू सगळा पेपर सॉल्व्ह केला होता का, टाईप करा, कसं म्हणणार बघू दे मला. तू सगळा पेपर सॉल्व्ह केला होता का. चला फटाफट टाईप करा, बघू दे मला. तू सगळा पेपर सॉल्व्ह केला होता का. तू सगळा पेपर सॉल्व्ह केला होता का. तोंडी सांगा किंवा लिहा. हॅड यू सॉल्व्ह ऑल पेपर. एकदम बरोबर आहे ना. तू त्यांच्या घरी गेला होता का. येस. हॅड यू गॉन टू देअर होम. तू मला विचारलं होतं का. हॅड यू आस्क्ड मला. तुला त्यांनी परत बोलवलं होतं का. तुला मग तुझं नाही, त्यांनी परत बोलवलं होतं का, है ना. हॅड दे. यातला माणूस कोण आहे. येस येस बरोबर. हॅड दे कॉल यू अगेन. त्यांनी तुला परत बोलवलं होतं का. राईट. तू तुझ्या घरच्यांना कल्पना दिली होती का. हॅड यू. हॅड यू गिव्हन आयडिया टू युअर पेरेंट्स. हॅड यू. तुझ्या वडिलांनी तुला हे शिकवलं होतं का. कसं म्हणणार सांगा बरं. तुझ्या वडिलांनी तुला हे शिकवलं होतं का. चला. तुझ्या वडिलांनी तुला हे शिकवलं होतं का. बघू कसं म्हणणार. तुझ्या वडिलांनी तुला हे शिकवलं होतं का. चला, सगळ्यांनी भाग घ्या. टाईप करा किंवा तोंडी बोला. पण आपल्याला एकदम बरोबर आलं पाहिजे. तुझ्या वडिलांनी तुला हे शिकवलं होतं का. सुरुवात कशाने होणार. काय झालं. थोडा रिस्पॉन्स कमी वाटतोय मला. पूजा समृद्धी, चला फटाफट. कुठे अडलं रोहित. त्याशिवाय कोर्स पुढे जाणार नाही. हॅड युअर टॉट युअर फादर. हॅड यू टॉट युअर फादर. ओके. हे बघा, चुकू दे. चुको किंवा बरोबर येऊ त्याच्याशी आपला काही संबंध नाही. आपण प्रयत्न करणं महत्वाचं आहे. याच्यात शिकवणारा कोण ते मला सांगा पटापट.
या प्रश्नामध्ये शिकवणार कोण? तुझे वडील, तुझ्या वडिलांना. बरोबर ना? मग तुझे वडीलला अगोदर घ्या हॅडला चिटकून. हा बरोबर, करेक्ट. मग हॅडला चिटकून कोणाला घ्या? तुझे वडील हे घ्या. हा पूजा बरोबर. मग कसा प्रश्न व्हायला पाहिजे? हॅड तुझे वडील, मग टॉट यू, तुला म्हणजे यू. चुकू दे ना, चुकलं तर काही फरक पडत नाही, पण आपण प्रयत्नच केला नाही तर मग कसं काय येईल आपल्याला? हॅड तुझे वडील टॉट यू. कंपनीने तुम्हाला 2,000 रुपये बोनस दिला होता का? चला बोला किंवा टाईप टाईप करा. कंपनीने तुम्हाला 2,000 रुपये बोनस दिला होता का? प्रश्न विचारा. सुरुवात सांगा चला. हॅड कंपनी. हॅड कंपनी एकदम बरोबर. हॅड द कंपनी गिव्हन बोनस टू यू, एकदम बरोबर. म्हणजे ते काम कोणी केलं त्याचं नाव आलं पाहिजे की नाही, हो की नाही? मग हॅड द कंपनी, काय असेल ही कंपनी एवढी मोठी? हॅड द कंपनी गिव्हन यू, गिव्हन. गिव्हन म्हणायचं थर्ड फॉर्म. 2,000 रुपीज बोनस. प्रश्न विचारता आले पाहिजे. कोणत्याही कम्युनिकेशनचा पाया काय आहे? प्रश्न विचारता येणं. इफ यू आर एबल टू आस्क क्वेश्चन्स, देन यू आर एबल टू आन्सर दॅम. प्रश्नच नाही कळत उत्तर काय देणार तुम्ही? म्हणून प्रश्नाची तयारी असली पाहिजे. हा बर, तुम्ही काय सांगितलं होतं? आता असा प्रश्न विचारायचा आहे, जेव्हा पण कधी काय कुठे कोणाला कसं हे जेव्हा येईल ना, तेव्हा त्याला डाव्या हातात पहिल्यांदा घ्यायचं, एक नंबरला घ्या. तुम्ही काय सांगितलं होतं? चला फटाफट, पहिल्यांदा कोणता शब्द घेणार? तुमचा रिस्पॉन्स आल्याशिवाय मी पुढे जाणारच नाही. हट. काय घेणार अगोदर? हट हॅड. काय? नेहमी. कायला काय शब्द तुमच्याकडे? हट. तुम्ही काय सांगितलं होतं? अगोदर काय घ्या आणि मग परत हॅड पासून सुरुवात करा. कसं होईल सांगा? घ्या असं परत. व्हॉट हॅड यू टोल्ड, एकदम बरोबर. तुम्ही काय कमिट केलं होतं? व्हॉट हॅड यू कमिटेड, राईट? तुम्ही कोणता डीपी ठेवला होता तुमच्या मोबाईलला, सांगा बरं कसं होईल? तुम्ही कोणता डीपी ठेवला होता? टाईप करा चला. सांगा मला तुम्ही कोणता डीपी ठेवला होता? पहिल्यांदा कोणता शब्द येईल? विच जीपी. एकदम बरोबर. आणि बाकीचं ते सिंपलच आहे ना, बाकी थोडी ना चुकणार तुमचं. सगळ्यांनी ट्राय करा. दीपक बोला, तुम्ही कोणता डीपी ठेवला होता? विच डीपी असं होईल ना अगोदर, कोणता डीपी? केप. हॅड विच यूला जीपी. सोडायचं नाही, हॅड यूला सोडायचं नाही. हे तर झालं आपलं डब्ल्यू शब्द. याच्यानंतर आपल्याला हेल्पिंग वर्ब आणि माणूस या दोघांना सोडायचं नाही. विच डीपी, हॅड यू, हॅड यू, हॅड यू कॅप्ट. केप. तुम्ही कोणता डीपी ठेवला होता? विच डीपी हॅड यू कॅप्ट, हा किंवा सेट असं तुम्ही म्हणू शकता. बर, तू कोणत्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं होतं? एकदम बरोबर, व्हेरी नाईस. चला बरं बघा, प्रयत्न करा. तू कोणत्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं होतं? पहिल्यांदा काय यायला पाहिजे बरं? मग आता सुरुवात कशाने होईल? कोणत्या कॉलेजमध्ये अशी होईल ना सुरुवात. कसं होईल सांग? पहिल्यांदा काय येणार? कोणत्या कॉलेजमध्ये कसं म्हणतो आपण? इन विच कॉलेज. एकदम बरोबर, छान. म्हणजे समजतं तुम्हाला. इन विच कॉलेज इथपर्यंत आलं, कोणत्या कॉलेजमध्ये. मग घेतलं होतं, घेतलं होतं म्हणजे हॅड यू, हे कळलं का तुम्हाला? याच्यामध्ये खूप मोठा गेम आहे.
हॅड यू म्हणायचं का डीड यू म्हणायचं का डू यू म्हणायचं हे समजणं फार महत्वाचं आहे. राईट, हो हो, पुट सुद्धा येईल, काय अडचण नाही. तू कोणत्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं होतं? इन विच कॉलेज हॅड यू. आता पुढे काय येईल सांगा बरं. घेतलं होतं, कोणता फॉर्म येईल? टेकन. फॉर्म येईल ना. टेकन. टेकन. मग पुढे काय ऍडमिशन जे काय असेल ते. हं? प्रश्न कळला पाहिजे, प्रश्न समजणं सगळ्यात महत्वाचं स्किल आहे. किंवा समोरच्याने काय विचारलं ते पण आपल्याला समजणं फार महत्वाचं आहे ना. मी कोणत्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं होतं, मग आपण सांगू शकतो मी केटीएचएम कॉलेजमध्ये किंवा बीवाय के कॉलेजमध्ये किंवा के के वाघ कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं होतं. मग सांगताना मी घेतलं होतं, आय हॅड टेकन असं म्हणावं लागेल की नाही. आपण काय शिकलोय की उत्तर देताना कोणी आपल्याला काही पण प्रश्न विचारू, उत्तर देताना पहिल्यांदा माणूस आणि त्याची ऍक्शन एका कप्प्यात, मग बाकीचं असे कप्पे कप्पे करत. बरोबर आहे की नाही. हा, सांगा बरं, समजा तुम्हाला म्हणायचं असलं मी के के वाघ कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं होतं, कसं म्हणणार? पहिल्या बॉक्समध्ये काय येणार? मी घेतलं होतं, आय हॅड टेकन येणार की नाही. हो. हं? बोलत राहा, भाग घेत राहा, नुसतं गप्प बसून बघू नका, तुम्हाला काही कळणार नाही. नाही मी घेतलं होतं, आय हॅड टेकन. काय घेतलं होतं? ऍडमिशन. कुठे घेतलं होतं? के के वाघ कॉलेजमध्ये. मग आय हॅड टेकन ऍडमिशन इन के के वाघ कॉलेज. इतकं सोपं आहे ते. असा कोणताही प्रश्न विचारू, ओके. तुम्ही मागच्या वर्षी कोणत्या कंपनीत काम केलं होतं? पहिल्यांदा काय येईल? चला गेस. In which इन विच कंपनी. व्हेरी नाईस. हॅड यू येणारच की नाही. येईल ना. केलं होतं, काम केलं होतं. हो. हॅड, काम करायला काय म्हणतो आपण? वर्क. त्याचं तिसरं फॉर्म काय? वर्कड. मग इन विच कंपनी हॅड यू वर्कड? मागच्या वर्षी. Last year. लास्ट इयर. झाला प्रश्न. एकदम बरोबर आहे. येस येस, एकदम छान. ओके. बर, तुम्हाला कोणतरी प्रश्न विचारला, इन विच कंपनी हॅड यू वर्क लास्ट इयर. पहिली गोष्ट ते ऐकूनच आपण गार होऊन जातो, काय म्हटलं काय म्हटलं, काही कळलं नाही, असं होतं ना. हम्म? त्यामुळे येस सर. ऐकण्याची प्रॅक्टिस चांगली करा. इन विच कंपनी म्हणजे कोणत्या कंपनी. हॅड यू, त्याने हॅड यू म्हटलं ना, आपल्याला पण हॅड यूच उत्तर द्यायचं, एवढं लक्षात ठेवा. म्हणजे आपल्याला हॅड वापरायचं आहे. सगळ्यात सुंदर, साधा, सोपा, सरळ, सुटसुटीत मार्ग. प्रश्नामध्ये जे हेल्पिंग वर्ब असेल, उत्तरामध्ये पण तेच हेल्पिंग वर्ब असेल. प्रश्नात जे हेल्पिंग वर्ब त्याने विचारले, आपल्याला उत्तरात तेच हेल्पिंग वर्ब ठेवायचं आहे, एवढं लक्षात ठेवा. मग त्याने हॅड विचारलं ना, आपण पण हॅडचं उत्तर द्यायचं. त्याने शूड म्हटलं, आपण पण शूड म्हणायचं. फक्त डू डज डीडचं वेगळं. डू म्हटलं पहिला फॉर्म, डज म्हटलं पाचवा फॉर्म, डीड म्हटलं सेकंड फॉर्म. एवढं क्लिअर आहे ना सगळ्यांना. हा, हो. डू डज डीड सोडून बाकीचं कोणतं पण असू, त्यांनी जे वापरलं ना तेच वापरायचं आपण. इतकी सोपी आयडिया त्याची. हा, मला ते कळलं असेल तुम्हाला. समजलंय का आता प्रश्न कसा विचारायचा ते. हा, Yes, sir. फक्त हुचा प्रश्न विचारला, हुचं डायरेक्ट सेम जायचं. हा, हु हॅड कॉल्ड यू, हु हॅड सेड दिस, असं विचारायचं. हुच्या प्रश्नामध्ये जास्त डोकं लावायचं नाही. हु मध्ये माणूस येत नसतो, कारण हु म्हणजेच माणूस. म्हणून हुचा प्रश्न कसा येतो? हु हॅड आस्क्ड यू, हु हॅड आस्क्ड. हु नंतर लगेच हॅड आस्क्ड, कोणी विचारलं होतं. मग आपण सांगणार माय फादर हॅड आस्क्ड मी, माझ्या वडिलांनी मला विचारलं होतं. हु हॅड टोल्ड यू, तुला कोणी सांगितलं होतं? माय मदर हॅड टोल्ड मी, माझ्या मम्मीने मला सांगितलं होतं. म्हणजे अशा प्रमाणे हॅव हॅज हॅड. हु हॅज टॉट यू, तुला कोणी शिकवलेलं आहे? माय ब्रदर हॅज टॉट मी. म्हणजे हुच्या प्रश्नाचे उत्तर देताना हुच्या जागेवर फक्त तो शब्द टाका, बाकीचं काही करायचं नाही. दिस इज सो सिम्पल थिंग. हा, आता हॅव कडे परत चला एकदा. आपण हॅवला मेन वर्ब म्हणून बघू. मेन वर्ब म्हणजे काय? ऍक्शन. ऍक्शन म्हणजे काय? ज्याच्या शेवटी ने असतो ना.
येणे जाणे खाणे पिणे बोलणे बसणे खाणे त्याला आपण म्हणतो ऍक्शन वर्ड. आता ह्याला हॅवला कधी कधी ऍक्शन म्हणून पण वापरतात, तेव्हा त्याचा अर्थ काय होतो ते समजून घ्या. हा, आपण आतापर्यंत बघितलं की हॅवला जर हेल्पिंग वर्ब म्हणून वापरलं तर त्याचा अर्थ फक्त इतकंच झाला, आहे आणि होता, बरोबर. आणि याचे तीनच भाऊ निघाले, हॅव, हॅज आणि हॅड. इथपर्यंत आपण काल बघितलेलं आहे. आज आपण हॅवचं त्याला जर मेन वर्ब म्हणून वापरलं, ऍक्शन म्हणून वापरलं, तर त्याचा अर्थ काय होईल ते चेकआउट करू. हा, व्यवस्थित समजून घ्या. आता जर हे मेन वर्ब असणार तर याचे 5 फॉर्म पडणार की नाही कंपल्सरी? येस ऑर नो टाईप करा, मला सांगा. जर ते ऍक्शन आहे, जर ते मेन वर्ड आहे, मेन वर्ब आहे, तर त्याचे 5 फॉर्म पडायला पाहिजे की नाही पडायला पाहिजे? येस ऑर नो? टाईप इन दॅट. Yes. करेक्ट ना? जर तुम्ही त्याला ने लावणार तर त्याचे 5 फॉर्म पडायलाच पाहिजे. ही गोष्ट बऱ्याच जणांना माहित नसल्यामुळे त्यांचं इंग्लिश कच्चं राहतं, म्हणून आजचा पॉईंट समजून घ्या. मग याचे 5 फॉर्म कोणते? हा कितवा फॉर्म आहे? पहिला फॉर्म. याचा दुसरा फॉर्म कोण आहे? हॅड. याचा तिसरा कोण आहे? हॅड. याचा चौथा कोण आहे? हॅविंग. आणि याचा पाचवा कोण आहे? हॅज. हे क्लिअर करा. ऍक्शनचे 5 फॉर्म असतात, मग याचेही 5 फॉर्म आहेत. हॅव, हॅड, हॅड, हॅविंग, हॅज. बर, पण याचा अर्थ काय होतो अशा वेळेला तेही समजून घ्या. हॅव जेव्हा मेन वर्ब असतो, सर मला कळलं नाही, हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब कसं काय ओळखायचा? मी मागे पण सांगितलं होतं, त्याला हेल्पिंग वर्ब कशाला म्हणतात? ज्याच्या उजव्या बाजूला कोणतरी आहे तो हेल्पिंग वर्ब, आणि ज्याच्या उजव्या बाजूला कोणीच नाहीये तो कोण? मेन वर्ब. जो एकटाच आलाय तो मेन वर्ब. लिहून ठेवा वाटलंच तर. जो वाक्यात एकटाच येतो तो मेन वर्ब असतो, किंवा त्याच्या डाव्या बाजूला हेल्पिंग वर्ब आहे तो मेन वर्ब असतो, है ना? बघा, एक उदाहरण घेऊ आपण. आय हॅव डन इट. याच्यामध्ये हॅव आहे, बरोबर. हा हेल्पिंग वर्ब आहे की मेन वर्ब आहे? टाईप करा किंवा सांगा पटपट. हेल्प वगैरे हेल्पिंग वर्ब आहे. का बरं हेल्पिंग वर्ब आहे ते सांगा. डन आल्यानंतर याच्या करतो. उजव्या बाजूला डन आहे, बरोबर ना? याच्या उजव्या येस बाजूला सर. main, बरोबर ना? म्हणून हा कोण आहे? हेल्पिंग वर्ब. पण हे जर वाक्य आपण असं म्हटलं तर आय हॅव एव्हरीथिंग. आता हा हॅव कोण आहे? दोन मार्क मेन मेन वर्ब आहे. मेन वर्ब. का बरं मेन वर्ब ते सांगा. का बरं? काय कारण? सर त्याच्यानंतर ऍक्शन आले परफॉर्म. 2 गोष्टी लक्षात घ्या. याच्या उजव्या बाजूला अजून एखादी ऍक्शन आहे का? नाही. याच्या उजव्या बाजूला कोणी आहे का? गो, रन, डान्स, सीट, अटेंड, बाउन्स, कॅच, रीड, राईट काय आहे का? नाहीये ना. नाही. हा जेव्हा एकटाच येतो तेव्हा तो मेन वर्ब असतो. क्लिअर का मुद्दा? येस. Yes, sir. मेन वर्बचं वैशिष्ट्य काय आहे? एक तर तो एकटाच येईल किंवा त्याच्या डाव्या बाजूला हेल्पिंग वर्ब असेल. याच्या डाव्या बाजूला अजून कोणी हेल्पिंग वर्ब आहे का? अजून एमिजार, वॉज, वर, डू, डज, डीड, हॅव, हॅज, हॅड, शॅल, शुड, फील, वुड, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, यूज टू, डेअर, डॉट टू. याच्या डाव्या बाजूला आहे का कोणी? नाही. Hi. आहे ना. मग हा कोण आहे? मेन वर्ब. आता समजलं का तुम्हाला मी काय म्हणतोय ते? Oh, sir. हम्म. Yes, sir. पहिल्यांदा आपण हे बघितलं, हेल्पिंग वर्ब 2 प्रकारे असतं. एक म्हणजे हॅव 2 प्रकारे असतो, एक हेल्पिंग वर्ब, एक मेन वर्ब. आपण बघितलं हॅव जेव्हा हेल्पिंग वर्ब असतो तेव्हा त्याचे 3 भाग पडतात, हॅव, हॅज, हॅड. यांच्या उजव्या बाजूला तिसरं फॉर्म असतं. हे आपण मुद्दा क्लिअर केलं. आता आपण बघतो की हा स्वतःच मेन वर्ब आहे. मग जर हा जर मेन वर्ब आहे, ह्याचे 5 फॉर्म पडणार. इथपर्यंत क्लिअर आहे तुम्हाला? आता पुढची गोष्ट अजून, जर याचे 5 फॉर्म पडणार असतील तर मग याच्यामध्ये कोणतरी हेल्पिंग वर्ब असणार ना. येस. इकडे या.
गो आहे, गोचे 5 फॉर्म आहेत की नाही? गो, वेंट, गॉन, गोइंग, गोज आहेत ना 5 फॉर्म. येस. हा. मग पहिल्या फॉर्म मध्ये कोणतरी हेल्पिंग वर्ब आहे, दुसऱ्या फॉर्म मध्ये कोणतरी हेल्पिंग वर्ब आहे, तिसऱ्या फॉर्म मध्ये कोणतरी आहे, चौथ्या फॉर्म मध्ये कोणतरी आहे, पाचव्या फॉर्म मध्ये कोणतरी आहे. शिकलो होतो का आपण कधी काळी? येस. येस. येस सर. सगळ्यांनी जरा मेंदूला त्रास द्या जरा जरा. मग मला सांगा पहिल्या फॉर्म येस. मध्ये कोण असतो हेल्पिंग वर्ब? डू. 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 बस. एकदम करेक्ट. थोडस अलर्ट मोडवर या. पुढच्या 10-15 मिनिटात खूप नवीन शिकायला मिळेल. म्हणजे याचा अर्थ ह्याच्यात पण डू आहे. येस सर. कसं येस सर. दिसत नाही, दिसो किंवा न दिसो तुला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. पहिल्या फॉर्म मध्ये डू असणार म्हणजे असणार, कंपल्सरी असणार. मग हे जर पहिलं फॉर्म आहे याच्यामध्ये डू असलाच पाहिजे. गो मध्ये पण आहे, रन मध्ये पण आहे, स्पीक मध्ये पण आहे, राईट मध्ये पण आहे, रीड मध्ये पण आहे. जो जो कुणी स्वतःला पहिला फॉर्म म्हणेल त्या सगळ्यांमध्ये डू आहे की नाही आहे? येस. आहे. आणि मग याच्यामध्ये पण डू असणार की नाही? असणार. असणार म्हणजे असणारच. कधी? जेव्हा तो म्हणेल ना मी स्वतः मेन वर्ब आहे, मेन वर्ब आहे, तेव्हा. बर, आता चला पुढे. हा सेकंड फॉर्म आहे, मग याच्यामध्ये डीड असणार की नाही मला सांगा. येस. असणार. असणार सर. हा 5वा फॉर्म आहे, याच्यामध्ये डज असणार की नाही मला सांगा. असणार. येस. हा हॅव्हिंग म्हणजे 4था फॉर्म आहे, याच्या अलीकडे एम, इज, आर, वो, वेर एवढे असणार. 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 बर, हा जो हॅड आहे हा दिसायला काही असो पण 3रा फॉर्म आहे. 3ऱ्या फॉर्म बद्दल काय शिकलो आपण सांगा मला. टू हॅव. हॅव. करेक्ट. एकदम बरोबर. तुझ्या काही समजतंय का? 3ऱ्या फॉर्मच्या अलीकडे हॅव किंवा हॅज किंवा हॅड असणार म्हणजे असणार. कंपल्सरी. इथपर्यंत आले का तुम्ही? आलं. अजिबात झोपू नका आणि पूर्ण लक्ष द्या इकडे. काहीतरी नवीन सांगतो मी तुम्हाला. आता मला सांगा की जर समजा या पहिल्या फॉर्म मधून डू काढून टाकलं तर काय शिल्लक राहतं? हॅव. पहिला फॉर्म राहील हे माहिती आहे का तुम्हाला? हम्म? येस. आठवतंय का? डू, येस. डज, डीड बाजूला काढलं एखाद्या मधून तर तिकडे काय शिल्लक राहतं? वी वन. वी वन. फर्स्ट फॉर्म. पण पहिला फॉर्म शिल्लक राहतो. हे तुम्हाला समजतंय का? येस. हो. अतिशय महत्वाचं नॉलेज सांगतोय मी, लक्ष द्या सगळ्यांनी. म्हणजे याच्यामध्ये डू आहे ना, याच्यातून जर डू काढून टाकला आपण, हॅव मधून डू काढून टाकलं तर कोण उरेल? हॅव हॅव. उरेल. हो. बरं, या हॅज मधून डज काढून टाकलाय बघा. शेवटी जो येस लागला ना तोच हा डज आहे. मग हा डज काढून टाकला तर मग हॅ उरेल, नुसता हॅ एवढाच उरेल. हॅ, हॅ म्हणजे हॅव. म्हणजे हॅव. परत पहिलं फॉर्म उरलं की नाही? हॅव. येस. डज काढलं तर कोण उरलं? हॅव उरलं. हे समजतंय का? समजलं. येस. या सेकंड मध्ये या. येस. तो ड दिसतोय ना शेवटी, तो ड म्हणजेच कोण आहे? हा डीड आहे. त्या ड ला काढून डीड टाकलं, आहे. डीड ला काढून टाकले, हॅ उरलं की नाही फक्त. म्हणजेच कोण उरलं? हॅव उरलं. हे तुम्हाला समजतंय का? येस सर. समजलंच पाहिजेच. ज्यांना समजणार नाही ते नंतर नका म्हणू सर, परत सांगा एकदा. आता इथे लक्ष द्या. परत एक्सप्लेन करतो वाटलंस तर बघा, म्हणजे परत सांगायची गरज नको पडायला. हॅव चे 5 फॉर्म पडले. हॅव, हॅड, हॅड, हॅव्हिंग, हॅज. पाठ करून घ्या. पहिल्या फॉर्म मध्ये डू आहे, दुसऱ्यामध्ये डीड आहे, पाचव्यामध्ये डज आहे. हे आम्ही तेव्हा पाठ केलेलं होतं. कोणत्या पण ऍक्शन मधून डू, डज, डीड बाहेर काढलं रे काढलं की फक्त हॅव शिल्लक राहतो. हे समजून घ्या. येस म्हणून सर. डोंट म्हटलं तर हॅव असतो. डझंट, डिडंट म्हटलं हॅव असतो. डझंट म्हटलं तरी हॅव असतो. याचा प्रश्न विचारताना आणि निगेटिव्ह करताना फार महत्वाचा फायदा होतो आपल्याला, लक्षात ठेवा. बर, आता या 3ऱ्या फॉर्म मधून हॅव काढला, हॅज काढला, हॅड काढला. 3ऱ्या फॉर्म मधून कोणी पण काढू, 3ऱ्या फॉर्मला काही फरक पडत नाही. कारण तो त्यांच्यामध्ये लपलेला नव्हताच, तो सेपरेट होता. हे तुम्हाला माहिती आहे का? सपोज हॅव गॉन होतं, हॅव गॉन, इथे मी हॅव गॉन लिहितो. हॅव गॉन, याच्यामध्ये हॅव काढून टाकलं, गॉन उरला. गॉनला काही फरक नाही पडले. सेम तसं याच्यामधून हॅव जर काढला तर इकडे कोण शिल्लक राहील? हॅड शिल्लक राहील. म्हणजे की तो फॉर्म 3रा फॉर्म.
याच्यामध्ये आम्ही जर वॉजर काढला काही फरक पडत नाही, हॅव्हिंग शिल्लक राहील. म्हणजे की तो फॉर्म चौथा फॉर्म. शिकण्याची गोष्ट ही आहे, पहिल्या फॉर्म मधून, दुसऱ्या फॉर्म मधून, पाचव्या फॉर्म मधून डू किंवा डज किंवा डीड बाजूला काढला तर प्युअरली पहिला फॉर्म शिल्लक राहतो. हे तुम्हाला कळतंय का? Yes, sir. हम्म? येस सर. हे का करायचं पण सर, असं बाजूला का काढायचं हम्म. याला? लक्षात घ्या, हेल्पिंग वर्ब कधी सेपरेट निघतं सांगा बरं, कोणाला माहितीये? टाईप करा किंवा बोला. हेल्पिंग वर्बला सेपरेट काढायची गरज कधी पडते? लक्षात नसेल तर लिहून घ्या. Negative. प्रश्न Negative. विचारताना आणि नकार देताना लिहून ठेवा हे. एखाद्या वाक्याचा प्रश्न विचारायचा आहे, एखाद्याचा नकार द्यायचा आहे, तुम्हाला हेल्पिंग वर्ब सेपरेट काढावं लागतं की नाही मला सांगा बरं. हा, मला मला येस सर. सांगितलं की लिहिलं समजा आय लाईक, हे पहिला फॉर्म आहे आय लाईक, राईट. आणि मला म्हणायचं म्हणजे मला आवडतं असं याचा अर्थ आहे. आणि तुम्हाला जर म्हणायचं असेल मला नाही आवडत तर तुम्ही काय म्हणता? आय डोंट लाईक म्हणता की नाही? हो. म्हणजे आपण काय केलं, याच्यामधनं हेल्पिंग वर्ब बाहेर काढलं ना. याच्यात हेल्पिंग वर्ब कोणतं होतं? पहिल्या फॉर्म मध्ये डू होता, त्याला नॉट लावलं ना आपण. म्हणजे आपण आय डोंट लाईक म्हटलं तेव्हा आपण ऍक्च्युली काय केलं, याच्यामधून डू बाहेर काढला. म्हणजे निगेटिव्ह करताना आपल्याला त्यातनं हेल्पिंग वर्ब बाहेर काढावं लागतं. किंवा प्रश्न विचारायचं, सपोज बघा, यू कम असं वाक्य आहे, म्हणजे तू येतोस, यू कम हिअर. मग तू येतो का असं म्हणायचं तर आपण डू लिहितो की नाही याच्या अगोदर सांगा बरं मला. हे सर, हो. Yes. म्हणजे आपण या क मधून कोण काढलं बाहेर? डू काढलं की नाही? हा, हे शिकण्यासारखं आहे की तुम्ही जेव्हा प्रश्न विचारता ना तेव्हा त्यातनं डू डज डीड बाहेर येत असतो. मग हॅव जेव्हा मेन वर्ब असेल तेव्हा पण तुम्हाला माहित पाहिजे की अच्छा हे कितवा फॉर्म आहे? पहिलं, त्यामधून डू बाहेर निघणार. बरं, हे कितवा फॉर्म आहे? दुसरं, याच्यातून डीड बाहेर निघणार. हा कितवा फॉर्म आहे? पाचवा, याच्यातून डज बाहेर निघणार. हे कळलं पाहिजे. म्हणजे हॅव हॅज हॅड हेल्पिंग वर्ब आहे की मेन वर्ब आहे पहिल्यांदा ते कळलं पाहिजे. हेल्पिंग वर्ब असेल तर तेच बाहेर निघणार. पण जर ते मेन वर्ब असलं तर त्याचा निगेटिव्ह करताना, त्याचा प्रश्न विचारताना याचं हेल्पिंग वर्ब कोण आहे ते कळलं पाहिजे. हे एवढं लिहिण्याचं कारण काय आहे? तुम्हाला समजावं. पहिला फॉर्म असेल तर त्याच्यात हेल्पिंग वर्ब डू असतो, दुसरा फॉर्म आहे तर त्यामध्ये टीड असतो, पाचवा फॉर्म आहे तर त्याच्यामध्ये डज असतो, तिसरा फॉर्म आहे त्याच्या शेजारी हॅव हॅज हॅड असतो. तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घ्या, मी पुसणार आहे. काही विचारायचं असेल तर विचारू शकता. झालं का स्क्रीनशॉट घेऊन? येस नो सांगा रे बाबांनी. इकडे आहे ना. नको येऊ, नको येऊ, सांग तिकडे काय आहे. Yes, sir. माईक चालू ठेवत जाऊ नका, जेव्हा तुम्हाला गरज तेव्हा बोलत जा माईक उघडून. आता बघा, आय हॅव, आय हॅव टू ब्रदर्स. आता मला सांगा, हा हॅव जो आहे तो मेन वर्ब आहे की हेल्पिंग वर्ब? टाईप करू शकता, बोलू शकता. हेल्पिंग Main वर्ब verb. आहे. मेन वर्ब. मेन वर्ब आहे. का बरं मेन वर्ब आहे? कारण सर याच्या उजव्या बाजूला दुसरा कोणीही नाही. मग याचा निगेटिव्ह कोण आहे मला सांगा. मला I दोन भाऊ आहेत. do not have two brothers. हा, मला भाऊ. Yeah. हा, मग याच्यातून कोण बाहेर निघणार? याचं हेल्पिंग वर्ब निघणार ना. कोण आहे तो? डू आहे. मग तुम्ही त्याला डू नॉट हॅव असं म्हणणार की नाही? नक्कीच म्हणणार. बर, हे डू कुठून आलं? याच्यातून आलं, पहिल्या फॉर्म मधून. हा पहिला फॉर्म होता ना, हो की नाही? बर, मग हा जर निघाला, हा कोण आला मग? पहिला फॉर्म. का बरं? सरांनी सांगितलं आम्हाला डू डज डीड बाहेर निघाल्यावर पहिला फॉर्म शिल्लक राहतो. हे कळतंय का तुम्हाला?
Yes. येस. आता अजून एक बघा. शी हॅज मेनी फ्रेंड्स. इथे मेन हॅज, हा हॅज कोण आहे? मेन वर्ब आहे की हेल्पिंग वर्ब आहे? मेन वर्ब. मेन वर्ब आहे. का बरं मेन मेन वर्ब आहे? राईट साइडला कोणी नाही. त्याच्या राईट साईडला कोणीच नाही, दुसरी ऍक्शन नाही. गो, रन, डान्स, ईट, अटेंड, अनाउन्स, बाउन्स, चेक, काहीच नाही. ओके, मग हा हेल्पिंग, हा मेन वर्ब आहे, राईट ना? याचं निगेटिव्ह करायचं. तिला भाऊ, तिला फ्रेंड्स नाहीयेत. तुम्हाला म्हणायचं तिला फ्रेंडच नाहीये. मग तुम्ही काय करणार? ते हॅजचं निगेटिव्ह करणार. डज नॉट हॅज. Does not have. हा, Does not have. कळलं का तुम्हाला मी काय म्हणतोय ते? Yes. मग इथे हॅव येस येणार सर. की हॅज? मला हे सांगा, हॅव येणार की हॅज? Have. हॅव. हॅव. शाबास. का बरं हॅव येणार? कारण आपल्याला असं समजलं, डज आहे. डस बाहेर निघाल्यावर पहिला फॉर्म शिल्लक राहतो म्हणून. हे कळतंय का? येस. अजून एक वाक्य लिहू. दे हॅड an idea. चला, त्यांना एक आयडिया होती. हा, म्हणजे त्यांना मेन कल्पना होती. आता हा हॅड कोण आहे? मेन वर्ब. मेन वर्ब आहे. तुम्हाला म्हणायचं की त्यांना काही कल्पना नव्हती हो. दे हॅड अन आयडिया. डीड नॉट हॅव. हा, मग याचं निगेटिव्ह काय होणार? हा ड बाजूला काढा. सांगा. डीड नॉट हॅव. डिड नॉट हॅड. डिड नॉट काय? हॅव. हॅव. हा हा, हे शिका. दे डिड नॉट हॅव एनी आयडिया, है ना? म्हणजे त्यांना काही कल्पना नव्हती. आता ह्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. हा, प्रॉब्लेम काय होतो ना, बरेच जण निगेटिव्ह करताना आय हॅव टू ब्रदर्स, त्याचं निगेटिव्ह असं करतात, आय हॅव नो ब्रदर. ऐकले की नाही ऐकले तुम्ही आजपर्यंत? सांगा मला. येस. Actually. येस सर. पण ते किती चुकीचं आहे मग? आय हॅव नो ब्रदर, आय हॅव नो आयडिया, आय हॅव नो कॉन्फिडन्स असं म्हणतात की नाही लोक. ऍक्च्युली ते चुकीचं म्हणण्यापेक्षा ते अमेरिकन इंग्लिश आहे. आपण जे इंग्लिश शिकतो, सगळ्यांनी लक्षात ठेवा, आपण जे इंग्लिश शिकतो ते ब्रिटिश इंग्लिश शिकतो. भारतात जे इंग्लिश चालतं ते ब्रिटिश इंग्लिश चालतं. दोन प्रकारचे इंग्लिश ऐकलं असेल तुम्ही कधीतरी एखाद्या वेळेला, का नाही ऐकलं असून? नो. नो ऐकलंय सर. का? एक ब्रिटिश इंग्लिश असतं, एक अमेरिकन इंग्लिश असतं. हा, त्याच्यामध्ये बोलण्याची पद्धत थोडी वेगळी, शब्दांना रिप्लेसमेंट असते. आपल्याकडे आपण पेट्रोल पंप म्हणतो की नाही? हो. येस. पेट्रोल पंप, ते त्याला गॅस स्टेशन म्हणतात. ओके, म्हणजे वेगवेगळ्या शब्दांना वेगवेगळे शब्द आहेत. शिवाय वाक्यरचना पण वेगळी आहे. तर ज्याला नो 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 म्हणतो ना आपण, आय हॅव नो आयडिया, आय हॅव नो फ्रेंड, आय हॅव नो टाइम, आज तुम्ही बऱ्याच वेळेला ऐकलं असेल युट्यूबवर इकडे तिकडे, ते व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असणार. नो नो, ते अमेरिकन इंग्लिश आहे. बट इफ यू रिअली वॉन्ट टू कमांड, गेटिंग कमांड ॲट इंग्लिश ना, तुम्ही ब्रिटिश इंग्लिशचा अभ्यास करा. म्हणजे अमेरिकेतले लोक पण अगोदर ब्रिटिशच होते, माहितीये का तुम्हाला हे? का नाही माहित? माहितीये का? नाही माहिती. नाही माहिती सर. नो सर. अरे अगोदर इंग्लिश हो. होते ना इंग्लंड मधले लोक, हो. ते इंग्लंड मधलेच लोक नंतर अमेरिकेला गेले. जेव्हा शोध लागला ना अमेरिकेचा, अमेरिकेचा जेव्हा शोध लागला, कोलंबस गेला, त्याला तेवढं काही खास कळलं नाही. त्याने दुसऱ्याच लोकांना इंडियन म्हटलं. मग नंतर दुसरा एक जण गेला आणखी, अमेरिगो नावाचा, अमेरिगो वेस्पुसी, आणि त्याने ते शोधून काढलं. तर म्हटलं हे नवीन कंट्री आहे. मग त्याच्या नावावरून त्याला अमेरिका नाव देऊन टाकलं. मग तिकडे सगळे लोक म्हटलं अरे फुकट जमीन आहे, कोणी पण जा, कोणाला पण भेटते. मग सगळे इंग्रज लोक, स्पेन लोक, डच लोक, जर्मन लोक तिकडे जाऊन राहिले अमेरिकेमध्ये. 127 वर्ष ते लोक तिकडे राहिले. पण ते टॅक्स मात्र इंग्लंडला द्यायचे, लक्षात ठेवा. आणि इंग्लंडचीच भाषा बोलायची ते. परंतु नंतर इंग्रजांनी त्यांना खूप त्रास द्यायला सुरुवात केली ना, तेव्हा अमेरिकेने सांगितलं नाही नाही, आम्ही आता तुम्हाला टॅक्स देणार नाही. आम्ही इतके वर्ष झाले इकडे राहतो आणि आम्ही आता अमेरिकेचे आहोत. मग इंग्लंडने त्यांच्यावर अटॅक केला. थोडस हिस्ट्री चाळा तुम्ही. इंग्लंड मारायला गेलं त्यांना अमेरिकेला, का बरं आमचं ऐकत नाही म्हणून. खूप मोठी लढाई झाली. मग तिथे जॉर्ज वॉशिंग्टन नावाचा एक माणूस होता, त्याच्या हाताखाली, त्याच्या इशाऱ्याखाली सगळे अमेरिकेचे लोक एकत्र आले आणि त्यांनी त्या इंग्रजांविरुद्ध फाईट केली आणि ते जिंकले.
त्याला अमेरिकेचं स्वातंत्र्य युद्ध म्हणतात. तुम्ही वॉशिंग्टन DC नाव ऐकलंय का रे? ऐकले. काय वॉशिंग्टन ऐकलंय सर. काय आहे ते? राजधानी ना US ची. येस. त्या वॉशिंग्टनमुळेच त्याचं नाव वॉशिंग्टन DC ठेवलेलं आहे. तर ते मग अमेरिकन लोकांमध्ये ना त्यांनी काय केलं, इंग्रज लोकांशी फाईट केली, स्वतःला स्वतंत्र डिक्लेअर केलं. आणि एक वेबस्टर नावाचा एक माणूस होता, याचं पण नाव लक्षात ठेवा. कोणी कोणी हा शब्द ऐकलाय आजपर्यंत? कोणी ऐकलंय का? येस नो नो काय? सर. No, sir. ह्या वेबस्टर नावाच्या माणसाने अमेरिकेच्या लोकांसाठी स्पेशल डिक्शनरी बनवली. म्हणजे आपल्याला इंग्रजांची कॉपी नाही करायची, आपण नवीन काहीतरी बोलू चला असं म्हणून वेबस्टर डिक्शनरी. तुम्ही आता पण गेलं ना गुगलवर टाका तुम्ही वेबस्टर डिक्शनरी, तर लगेच तुम्हाला याचं नाव सापडेल. या माणसाने अमेरिकेसाठी वेगळी डिक्शनरी बनवली. याला हे म्हणू आपण, त्याला ते म्हणतात ना, आपण त्याला वेगळं नाव देऊ, अशी डिक्शनरी बनवली वेबस्टरने. म्हणून अमेरिकेची जी वाक्यरचना आहे ती थोडी वेगळी आहे कशापेक्षा? ब्रिटिश इंग्लिश पेक्षा. आपण पुस्तकात जे शिकतो ते ब्रिटिश इंग्लिश आहे, आपल्या पुस्तकात जे छापलेलं आहे ते ब्रिटिश इंग्लिश आहे. हे लक्षात ठेवा. आपले धडे कविता जे आहे अमुक अमुक सगळं आहे ना, ते कोणतं इंग्लिश आहे? ब्रिटिश इंग्लिश. ब्रिटिश. भारतामधलं इंग्लिश ब्रिटिश इंग्लिश फॉलो केलं जाते, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. मग सर हे आम्ही हे का बरं म्हणतात मग आय हॅव नो कॉन्फिडन्स नो आयडिया? आता बघा जग इतकं जवळ आलंय, कोणी पण अमेरिकेला जातं, जाऊन येतं, युट्यूब आहे आपल्याकडे, तर तिकडचे लोक जसं बोलतात आपले लोक त्यांची कॉपी करतात. पण त्यांनी असंच का म्हटलं हे त्यांना माहितच नाही. आज तुम्ही जर हे व्यवस्थित पाहिलं असेल तुम्हाला लक्षात आलं असेल, हॅवचं निगेटिव्ह हॅव नो असं नसतं. हॅवचं निगेटिव्ह डू नॉट हॅव हे बरोबर आहे. आणि अजून तुम्हाला शॉर्टकट करायचं जास्त असं काय करू शकता तुम्ही, याचं डोंट हॅव. बरोबर आहे की नाही? येस. सेम तसं यायचं ही हॅज, शी हॅज मेनी फ्रेंड्स. हॅजचं निगेटिव्ह हॅज नो ते नाहीये, हॅजचं निगेटिव्ह आहे डझंट हॅव, डज नॉट हॅव. हे क्लिअर करा तुम्ही. आजच्या लेक्चर मधून बाकी काहीच नाही कळलं तरी चालेल, पण हे समजलं पाहिजे. इकडे पण हॅडचं निगेटिव्ह हॅड नो असं नाहीये, काय डिड नॉट हॅव असं आहे. समजतं का माझं म्हटलेलं? तुम्हाला कळतंय का? येस. ह्याला पुसणार आहे मी आता. स्क्रीनशॉट वाले कोण असतील स्क्रीनशॉट काढून घ्या. झालं की सांगा मला लगेच. झालं. आता ना मी दोघांचं पण थोडंसं मिक्सिंग करून सांगतो थोडस, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की कसं होतं ते. हा प्रश्न विचारताना इकडे बघा, 2 वाक्य इथे. यू हॅड स्टॉप्ड द कार. मला सांगा याच्यामधला हॅड आहे तो हेल्पिंग वर्ब आहे की मेन वर्ब आहे? हेल्पिंग. हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब आहे. मग याचा अर्थ काय आहे? फक्त होता होती होती एवढंच आहे ना याचा अर्थ? येस. हो सर. या वाक्याचा अर्थ काय मला सांगा बरं? यू हॅड स्टॉप द कारचा काय अर्थ झाला? टू स्टॉप केली. थांबवली. थांबवली. हा. होती का? बोला बोला. ती गाडी तू थांबवली. कार थांबवली होती. एकदम बरोबर. बघा याला 1 नंबर द्यायचा. 1 नंबर. तू मागून या इकडून गाडी आणि थांबवली होती, हे समजतंय का तुम्हाला? येस. तू Yes, गाडी sir. थांबवली होती है ना? बर, आता तुम्हाला ह्याचा प्रश्न विचारायचा. समजा तुम्हाला असं विचारायचं आहे, तू गाडी थांबवली होती का? आता प्रश्न विचार येस और नो चा प्रश्न हेल्पिंग वर्बला बाहेर काढावा लागेल की नाही त्याच्यातून? Did येस. you stop the हा Did you have stopped the car? नाही नाही गाडी नाही. यूज स्टॉप का? अरे हेच शिकण्यासारखं आहे. आता बघा मज्जा आहे भारी. हा आता हेल्पिंग वर्ब आहे हा, है ना? आपल्याला प्रश्न विचारताना काय लागतं मला सांगा? हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब हेल्पिंग वर्ब लागतं. आणि ह्याच्यात आहे ना हेल्पिंग वर्ब, आहे की नाही? गेलं. येस. आहे. काढ. मग हेच घ्यायचं ना, कशाला डोक्याला ताण गुडघ्याला झेंडूबाम? येस.
घ्यायचं एक नंबरला. मग प्रश्न काय होईल याचा? हॅड यू स्टॉप द कार? बघा बरं, समजतंय का? डोक्यावरून चाललंय? समजतंय. समजलं. आपल्याला हेल्पिंग वर्ब पाहिजे. आता अजून एक वाक्य लिहितो, नीट समजून घ्या इकडे. यू हॅड माय मोबाईल नंबर. याचा अर्थ काय झाला मला सांगा? बोला. तू माझा तू माझा तू माझा मोबाईल आहे. मेन चला लिहून घ्या. चला, हॅवचा अर्थ काय? पहिल्यांदा हॅवचा अर्थ कळून घ्या. हॅव जेव्हा मेन वर्ब असतो ना, तेव्हा त्याचा अर्थ, त्याचे दोन अर्थ होतात वेगवेगळे. त्याला दोन फ्लेवर्स आहेत. त्यातले दोघांचे पण सांगतो मी, समजून घ्या हा. पहिला फ्लेवर, याचा पहिला अर्थ टिंब टिंब ला आहे, टिंब टिंब कडे आहे. हा, हॅव आणि हॅज. आणि हॅड होता म्हणून आपण टिंब टिंब ला होता, टिंब टिंब कडे होता. मेन वर्बचा अर्थ सांगताना टिंब ला, टिंब कडे, टिंब ला, टिंब कडे, हे समजून घ्या हा. मग आता हे मेन वर्ब आहे ना इथे, हे कोणतं हेल्पिंग वर्ब आहे का मेन वर्ब आहे? हे इथे वर्ब. मेन वर्ब आहे ना. यू हॅड हम्म. मोबाईल नंबर, हे मेन वर्ब आहे. याच्या उजव्या बाजूला कोणीच नाही, हा मेन वर्ब आहे. मग याचा अर्थ बरोबर. टिंब कडे होता, टिंब ला होता. कळतंय का? हो सर. हा यस. या वाक्याचा अर्थ काय होईल? वगैरे नाही. तुझ्याकडे, याला कडे म्हणायचं. मग तुझ्याकडे, तुझ्याकडे माझा माझा मोबाईल मोबाईल नंबर नंबर माझा होता. होता. समजतंय का हे? यस. म्हणजे हॅवेचा अर्थ दुसरा काय होतो? जेव्हा तो मेन वर्ब असतो ना, तेव्हा त्याचा अर्थ होतो टिंबला आहे, टिंब कडे आहे. टिंबला होता, टिंब कडे होता. कधी? तो मेन वर्ब असला तर. माझा मेन वर्ब आहे. यू हॅड ऑल डॉक्युमेंट्स, म्हणजे तुझ्याकडे सगळे डॉक्युमेंट होते. यू हॅड माय मोबाईल नंबर, मी तुझ्याकडे माझा मोबाईल नंबर होता. यू हॅड ऑल आयडिया, तुला सगळी कल्पना होती. यू हॅड टू ब्रदर्स, तुला दोन भाऊ होते. कळतंय का? यस. हम्म? येस सर. बघा, आय हॅड अ लॉट ऑफ टेन्शन, आय हॅड व्हेरी मच टेन्शन. काय झालं याचा अर्थ? माझ्याकडे माझ्याकडे टेन्शन आहे, हा, जास्त टेन्शन. मला टेन्शन होतं म्हणू शकता. टिंब ला होतं, टिंब कडे होतं, दोघांपैकी काही. मला मला हा, मला आय टेन्शन. हॅड टू मच टेन्शन यार, मला खूप टेन्शन होतं. आय हॅव गुड जॉब, म्हणजे मला चांगला जॉब आहे. आय हॅव गुड सॅलरी, मला चांगली सॅलरी आहे. हॅव, कळतंय का? टिंब ला आहे, टिंब कडे आहे. कधी? जेव्हा ते एकटच मेन वर्ब असेल तेव्हा. समजतंय का? यस. आता या नो इकडे. प्रॉब्लेम. यू हॅड माय मोबाईल फोन, माय मोबाईल नंबर, म्हणजे तुझ्याकडे माझा मोबाईल नंबर होता. राईट? तुझ्याकडे माझा मोबाईल नंबर होता. आता तुम्हाला विचारायचं आहे, तुझ्याकडे माझा मोबाईल नंबर होता का? होता का? होता का? येस रुद्रा, तुझ्याकडे माझा नंबर होता का? आता ह्याचं हेल्पिंग वर्ब वापरावं लागेल की नाही आपल्याला? यस. येस. आता ह्याचं हेल्पिंग वर्ब कोण आहे? आता तुम्ही असं नका म्हणू, सर हाच हेल्पिंग वर्ब आहे. अरे नाही बाबा, हा हेल्पिंग वर्ब नाहीये. का बरं नाहीये? कारण याच्या उजव्या बाजूला याचे पप्पा नाहीयेत. याच्या उजव्या बाजूला ऍक्शन कुठे आहे? दुसरी नाहीये ना. याच्या उजव्या बाजूला ऍक्शन होती, म्हणून हा कोण होता? मेन वर्ब. आणि हा कोण होता? हेल्पिंग वर्ब. याच्या उजव्या बाजूला ऍक्शन नाहीये,
हा स्वतःच कोण आहे? मेन वर्ब. हे समजतंय का? येस. मग हे जर मेन वर्ब आहे, मग तुम्हाला माहित पाहिजे कोणता फॉर्म आहे हा, पहिला का दुसरा का तिसरा का पाचवा, कोणता? पहिला फॉर्म. दुसरा. हा पहिला आहे. दुसरा. दुसरा. मग दुसरा आहे हा. हा. हॅव पहिला, पहिला हॅव, दुसरा हॅड, तिसरा हॅड, चौथा हॅविंग, पाचवा हॅज. दुसरा आहे. मग आता बरं, जर दुसरा आहे मग ह्याच्यात कोणता हेल्पिंग वर्ब आहे? डीड. Did you? डीड आहे ना, है ना? मग याच्यातून डीडला बाहेर काढा. प्रश्न असा विचारला लागेल, डीड यू? इथे इकडे सांग मला, काय येईल आता? हॅड येईल का हॅज येईल का हॅव येईल? हॅव. हॅव येईल. शाबास. मग असं होईल त्याचं ब्रेकिंग अप. डिड यू हॅव, डिड यू हॅव, हे पुढचं काही अडचणी नाही. डिड यू हॅव, डिड यू हॅव माय मोबाईल नंबर, ते करेक्ट आहे. हे जमत नाही ना, म्हणून प्रश्न विचारता येत नाही आपल्याला. कळतंय का? हं? बघा, समजतंय का? स्क्रीनशॉट घ्या. ओके, अजून थोडी प्रॅक्टिस करू आपण, काय काळजी करू नका. हा, बघा, माझ्या वडिलांनी माझ्यासाठी गिफ्ट पाठवलेलं आहे असं आपल्याला म्हणायचंय. मग माझ्या वडिलांनी पाठवलेलं आहे, राईट? माझ्या वडिलांनी पाठवलेलं आहे म्हणजे आपल्याला हॅवॅज म्हणावं लागेल की नाही? लिहिलेले आहे. हा, याची व्यवस्थित प्रॅक्टिस करा. माझ्या वडिलांनी माझ्यासाठी गिफ्ट पाठवलेलं आहे म्हणजे काय होईल? माय फादर. पाठवलेलं आहे म्हणजे हॅज सेंड करावं लागेल की नाही? मला सांगा पटपट. हे बरोबर आहे का सांगा? येस. कारण पाठवलं आहे. ओके, पाठवलं म्हणजे सेंट, आहे म्हणजे हॅवॅज. हे क्लिअर होतं का तुम्हाला? एकदम बरोबर. मग पाठवलं आहे, माझ्या वडिलांनी पाठवलं आहे. काय पाठवलंय? गिफ्ट. कोणासाठी? माझ्यासाठी. माझ्या वडील मलाच पाठवताचे काय आहे ते. बरं, तुम्हाला याचा प्रश्न बनवायचा आहे. इथं मायच्या ऐवजी आपण युअर करू घेऊ किंवा काय राहू दे, काय फरक पडत नाही. की कॅमेराचा प्रॉब्लेम असेल. आता तुम्हाला म्हणायचं, माझ्या वडिलांनी माझ्यासाठी गिफ्ट पाठवलंय का? माझ्या वडिलांनी माझ्यासाठी गिफ्ट पाठवलेलं आहे का, असं विचारायचं. मग काय करणार? त्यातनं हेल्पिंग वर्बला बाहेर काढा आणि तिथून प्रश्न सुरू करा. ह्याच्यात हेल्पिंग वर्ब कोण आहे? हॅज आहे ना. हे दिसतंय का? हॅज आहे की नाही हेल्पिंग वर्ब? सर कशावरून हेल्पिंग वर्ब? तर मेन वर्ब का बरं नाहीये? हे काय, इथं शेजारी हे सेंट पण आहे. हा कोण आहे? मेन वर्ब. हा कोण आहे? हेल्पिंग वर्ब. कोणत्याही वाक्याचा प्रश्न बनवायचा असला तर हेल्पिंग वर्बला बाजूला काढायचं बाहेर, माणसाच्या आधी. म्हणजे इकडे काय आलं? हॅज. माणूस कोण आहे इथे? माय फादर. करेक्ट. हॅज माय फादर. झालं. हॅव हॅज चे प्रश्न विचारायला शिका मित्रांनो. हॅज माय फादर सेंट गिफ्ट फॉर मी? हे ज्यांना कळेल ना, त्यांचं इंग्लिश पुढच्या लेवलला जाईल. हा प्रश्न हॅजनेच का सुरू झाला? कारण त्यातलं हेल्पिंग वर्ब हॅज होतं म्हणून. बघा, यू हॅव गुड एक्सपिरियन्स. म्हणजे तुला चांगला अनुभव आहे. आता तुम्हाला प्रश्न विचारतात, तुला चांगला अनुभव आहे का? या फील्ड मधला अनुभव आहे का तुला? मग त्यातलं हेल्पिंग वर्ब शोधा. बरं, आता इथं गेलो आपण हॅवला शोधायला. हे कोण आहे? हेल्पिंग वर्ब आहे का मेन वर्ब आहे? मेन वर्ब. मेन वर्ब आहे. का बरं मेन वर्ब? हेल्पिंग वर्ब का बरं नाहीये? राईट साईडला कोण नाही. त्याच्या राईट साईडला कोण नाही. मग जेव्हा कोणीच नसतं तेव्हा हाच मेन वर्ब असतो ना. मग तेव्हा कळलं पाहिजे की पहिल्या फॉर्म मध्ये डू असतो, दुसऱ्या फॉर्म मध्ये डीड असतो, तिसऱ्या फॉर्म मध्ये हॅव हॅज असतो, चौथ्या फॉर्मला आयएनजी असतो.
पाचव्या फॉर्मला डज असतो, चौथ्या फॉर्म मध्ये ऍम, इज, आर, वॉज, वेर असतो. हे कळलं पाहिजे. हा मेन वर्क पहिला फॉर्म आहे ना, मग याची सुरुवात कशी व्हायला पाहिजे? डू. डू यू हॅव हा प्रश्न कसा होईल? डू यू हॅव गुड एक्सपिरियन्स? बर सर, मी असं विचारू का, हॅव यू गुड एक्सपिरियन्स? तर ते रॉंग जाईल. कळलं? जर तुम्ही याला जर हॅव यू म्हटलं ना, ते रॉंग होईल. का बरं? हॅव यूच्या नंतर थर्ड फॉर्म यायला पाहिजे मग, राईट ना? बघा इथे हॅज नंतर थर्ड फॉर्म आला की नाही? इथे हॅज नंतर थर्ड फॉर्म आला की नाही आला? हॅज गॉन, हॅज सेंट, हॅज कॉल्ड, हॅज लॉक्ड, तिसरा नंबर येईल. पण जर डू नंतर पहिला फॉर्म येईल, डू यू हॅव, डज शी हॅव, डिड शी हॅव, असं. म्हणून लक्षात ठेवा की एखाद्या वाक्यामधला हॅव हॅज हॅड हा मेन वर्ब आहे की हेल्पिंग वर्ब, हे करणं फार महत्वाचं आहे. त्याच्यावर हे ठरतं की याचा प्रश्न कोणता तयार होईल. म्हणजे डू वाला प्रश्न तयार होईल की हॅव वाला प्रश्न तयार होईल, हे कळलं पाहिजे तुम्हाला. हा मी इथे आता एक दोन प्रश्न लिहून थोडंसं चेक करून बघतो तुम्हाला कितपत कळलंय. तुम्ही फक्त मला सांगा बरोबर आहे की चूक आहे. हॅव यू एनी प्रॉब्लेम? सांगा हे बरोबर आहे की चूक आहे, एवढं सांगा. चूक आहे. बाकीच्यांनी पण बोला फटाफट किंवा लिहा. चूक आहे. चूक आहे. Wrong. का चूक बरं? आहे. का चूक आहे ते सांगा. डू यू हॅव एनी प्रॉब्लेम? डू यू हॅव एनी? करेक्ट. डू यू पाहिजे होता ना, तुला काही प्रॉब्लेम आहे का? हॅव आहे. लक्षात घ्या मित्रांनो, जर त्याच्या सुरुवातीला हॅव आहे ना, किंवा हॅज किंवा हॅड, जर एक नंबरला दिसला दीपक, एक नंबरला हॅव हॅज हॅड दिसला, याचा अर्थ उजव्या बाजूला हेल्पिंग एक मेन वर्ब असणार म्हणजे असणारच. थर्ड फॉर्म वाला शब्द येणार म्हणजे येणारच, जर इकडे हॅव हॅज हॅड असला तर. कळलं? हे चुकलं. मग काय पाहिजे होतं? डू यू हॅव पाहिजे होतं ना. चला अजून एक लिहितो बघा. हॅड दे कम हिअर? आता सांगा हे बरोबर आहे की चूक आहे? बरोबर आहे. Wrong. चूक आहे. बरोबर बरोबर आहे. आहे. का? कारण हॅडच्या नंतर कम कम आला. कम आलेलं आहे, हे थर्ड फॉर्म आहे. कम, केम, कम, म्हणून हॅड दे कम. बरं याचा अर्थ काय झाला? कोण सांगतं बरं? अर्थ पण कळलं पाहिजे. मी हॅड दे कम, हॅड ते आले होते का? आले होते का? शाबास, व्हेरी नाईस, व्हेरी गुड. सगळ्यांनी लक्षात ठेवा, हॅडला जोडून आलं आले होते, हॅजला हॅवला जोडून आलं आले आहेत, असं होईल ना. याचा अर्थ कळला पाहिजे. मग जर तुम्हाला प्रश्न विचारला, हॅड यू कम्प्लिटेड युअर एज्युकेशन? येस सर, आय हॅड कम्प्लिटेड माय एज्युकेशन. त्याने हॅडचा प्रश्न विचारला, तुम्ही हॅडने उत्तर द्या. त्याने हॅवचा प्रश्न विचारला, आपण हॅवने उत्तर द्या. त्याने हॅजने प्रश्न विचारला, आपण हॅजनेच उत्तर द्या. हे तुम्हाला समजतंय का? हे सर नो. Yes, sir. आता बघा आणखी एक. येस सर. हॅड यू 3000 रुपीज? हे बरोबर आहे का सांगा? Wrong. नो. नो सर. पूजा, Did you? रॉंग आहे. का बरं रॉंग आहे? Main verb नाही. इथे जर हॅड आहे तर सरांनी काय सांगितलंय, सुरुवातीला जर हॅव हॅज हॅड असलं तर मध्ये कोणतरी थर्ड फॉर्म पाहिजे. याच्यात कुठंच नाहीये थर्ड फॉर्म, म्हणून हे चुकीचं आहे. राईट? Yes. मग याचा करेक्ट फॉर्म काय येईल? याचा करेक्ट काय यायला पाहिजे? Did you have? Did you Did have? have. अरे बाबा, हे ज्यांना कळेल ना,
हे का बरं बरोबर आलं, का बरं चुकलं, त्यांचं इंग्लिश पक्क झालं. डिड यू हॅव म्हणजे तुमच्याकडे होते का, ते पण मराठीतून लिहून ठेवा. हॅड यू म्हणजे तुझ्याकडे होते असं नाही. यू हॅड हे बरोबर आहे, तुझ्याकडे होते. यू हॅड ₹3000, इट्स ओके. यू हॅड ₹3000 हे बरोबर आलं. पण तुझ्याकडे ₹3000 नव्हते म्हणायचं तर असं नाही म्हणायचं यू हॅड नो ₹3000. यू हॅड नॉट ₹3000 असं नाही म्हणायचं. हा बघा इथे लिहिलं मी, यू हॅड नॉट ₹3000 किंवा 5000 करून टाकायचं. हे का बरं चुकीचं आहे मला कोण सांगतं. हे चूक आहे, का चूक आहे दीपक? तर तिथे हॅड नॉटच्या आधी आपल्याला सर हो ना उजवीकडे. बेसिक नियम काय सांगतो, जर हॅड आला बरोबर, हा आता यू हॅड नॉट असं आलं, हॅड नॉट आलं तर पुढे थर्ड फॉर्म आलाच पाहिजे, लिहून ठेवा कुठेतरी. काय, जर हॅव नॉट असला, हॅवंट असला, हॅज नॉट असला किंवा हॅझंट असला किंवा हॅड नॉट असला, हॅडंट असला, यांच्यानंतर थर्ड फॉर्म आलाच पाहिजे, लिहून ठेवा कंपल्सरी. त्यांच्यानंतर तिसरं रूप आलंच पाहिजे. हॅव नॉट, हॅज नॉट, हॅड नॉट नंतर तिसरं रूप आलंच पाहिजे. हॅव, हॅज, हॅड, हॅव नॉट, हॅज नॉट, हॅड नॉट यांच्यानंतर थर्ड फॉर्म आलाच पाहिजे. लिहिलं का सांगा मला, लिहिलं का? Yes. हं? बर, मग इथे हॅड नॉट आला, हॅड नॉट आल्याच्या नंतर थर्ड फॉर्म पाहिजे, तर आला काय थर्ड फॉर्म? नाही No, आला. sir. नाही. म्हणजे याचा अर्थ काय झालं, हे सेंटेन्सच काय रॉंग. म्हणजे आपल्याला जर म्हणायचं असलं ना, तुमच्याकडे ₹5000 नव्हते असं म्हणायचे, तुम्ही असं कधीच म्हणू नका यू हॅड नॉट ₹5000. आपण सहज म्हणतो असं बऱ्याच वेळेला, यू हॅड नॉट ₹5000, आय हॅड नॉट गुड एक्सपिरियन्स असं म्हणतो आपण, तसं नाही म्हणायचं. मग हॅडचं निगेटिव्ह काय माहित पाहिजे आपल्याला, काय आहे ते, डिड नॉट हॅव. Did not. You did not have ₹5000. You didn't have ₹5000. हे सगळ्यांनी लक्षात घ्या. म्हणजे हॅड नॉट कधी म्हणायचं आणि डिड नॉट हॅव कधी म्हणायचं हे समजून घ्या. जेव्हा त्याच्यानंतर तिसरं फॉर्म येणार असेल तेव्हाच हॅव नॉट, हॅज नॉट, हॅड नॉट म्हणत जा. हा पॉइंट आजच्या दिवसात एवढं जरी कळलं, भरपूर कळलं तुम्हाला, की जेव्हा पुढे ऍक्शन येणार असेल तेव्हाच हॅव नॉट, हॅज नॉट, हॅड नॉट म्हणावे. नाही तर ऍक्शन नाही आहे ना त्याच्यात, मग आपलं काय म्हणावे, डोंट हॅव, डझंट हॅव, डिडंट हॅव. लिहून ठेवा बरं ही दोन्ही गोष्टी, हे कळणं फार महत्वाचं आहे. जर वाक्यात ऍक्शन असली तरच म्हणायचं हॅव नॉट, हॅज नॉट, हॅड नॉट. ह्या वाक्यामध्ये ऍक्शन असते, ऍक्शन असते त्या वाक्यात आणि याच्यामध्ये ऍक्शन नसते. मला वाटतं मुद्दा क्लिअर होतोय का तुम्हाला, सांगा बरं पटपट पटपट. होतो काय मुद्दा क्लिअर रोहित? येस सर. जेव्हा वाक्यात ऍक्शन नाहीये तेव्हा हे म्हणा, डोंट, डझंट, डिडंट. जेव्हा वाक्यात ऍक्शन पण आहे तेव्हा हे म्हणा, हॅवंट, हॅझंट, हॅडंट असं लिहून ठेवा सोप्या पद्धतीने. आय हॅव नॉट गॉन, आय हॅव नॉट सेड, आय हॅव नॉट क्राईड, यू हॅड नॉट कम, शी हॅज नॉट सीटेड वगैरे जे काय असेल ते, याच्यानंतर तिसरं फॉर्मच येणार कंपल्सरी. पण असं म्हणायचं नाही आय हॅव नॉट वॉटर, आय हॅव नॉट हाऊस असं नाही म्हणायचं. त्याच्या ऐवजी काय म्हण, डोंट हॅव, डझंट हॅव, डिडंट हॅव. डिडंट हॅवला शॉर्टकट करून डिडंट हॅव असंही म्हणता येतं.
डिडंट हॅवचा अजून शॉर्टकट करून डिडंट हॅव असंही म्हणता येतं. हा, कोणाला स्क्रीनशॉट घ्यायचा घेऊन टाका. झाला का? हो सर. ओके, चलो ठीक आहे, थांबू आपण आजचे दिवस इथे, उद्याला परत बघूयात. हॅव एज ठीक आहे. एक लेक्चर अजून घेऊ आपण, जेवढं तुम्हाला क्लिअर करून घेता येईल. हा मुद्दा खूप छान आहे, ते जर तुम्हाला कळलं ना, तुमचा बोलण्यातला कॉन्फिडन्स अजून चांगला होईल. काय होतं बऱ्याच वेळेला आपल्याला माहितच नसतं की इथे कुठे म्हणायचं डोंट हॅव, कुठे म्हणायचं हॅव नॉट, कुठे म्हणायचं डझंट हॅव, कुठे म्हणायचं हॅज नॉट, कुठे म्हणायचं डिडंट हॅव, कुठे म्हणायचं हॅड नॉट, हेच माहित नसतं. असं होतं की नाही? हा, मला वाटतं आज तो प्रॉब्लेम आपण क्लिअर केला असेल ना. तुम्हाला हा प्रॉब्लेम कितपत क्लिअर झाला, नसेल क्लिअर झाला तर नाही झाला म्हणून, किंवा झाला असेल क्लिअर कितपत कळला तर तुम्ही मला टेक्स्ट करून सांगू शकता. ओके, उद्या परत भेटूयात. हा, चला, ठीक आहे. गुड नाईट सर. बाय.